30 जुलै 2025 रोजी दुपारी शाळा संपताच निश्चित घरी आला. बंगळुरूमधील क्राइस्ट स्कूलच्या 8वी इयत्तेत शिकणाऱ्या निश्चितचे घर शांतिनिकेतन लेआउटजवळ होते. आजही दररोजप्रमाणे तो संध्याकाळी 5 वाजता सायकलवरून शिकवणीसाठी निघाला होता. परंतु जिथे तो सहसा संध्याकाळी 7 किंवा 7:30 वाजता घरी परतत असे, तिथे आज तो रात्री 8 वाजले तरीही घरी परतला नाही. आजच्या काळात जेव्हा फक्त 13 वर्षांचा मुलगा काही काळ घरी परतत नाही, तेव्हा कुटुंबाला काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे. म्हणूनच निश्चितचे आजोबा स्वतः शिकवणी केंद्रात जातात आणि निश्चितबद्दल विचारणा करतात. त्यावर तिथे उपस्थित असलेले शिक्षक त्यांना सांगतात की निश्चित आज नेहमीप्रमाणे वेळेवर आला होता आणि वर्ग संपताच वेळेवर निघून देखील गेला. निश्चितच्या आजोबांना वाटले की कदाचित तो वाटेत मित्रांसोबत थांबला असेल आणि त्यांना कदाचित लक्षात आले नसेल, म्हणून त्याला शोधत ते तिकडे निघाले. ते त्याच रस्त्यांकडे आणि परिसराकडे पाहत पुन्हा पुन्हा परतत होते. तेव्हा त्यांची नजर प्रोमोली फॅमिली पार्क जवळच्या सायकलवरती पडते. ही सायकल दुसरी तिसरी कोणाची नसून निश्चितचीच होती. पण निश्चित मात्र जवळपास न सापडल्याने ते लगेच घरी परतले आणि नंतर संपूर्ण कुटुंब त्याच्या मुलांना शोधू लागलं. त्यांनी परिसरात मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये सर्वत्र शोध घेतला, पण कोणालाही निश्चितची कोणतीही खबर नव्हती. जेव्हा 2 तासांपेक्षा जास्त वेळ गेला, तेव्हा निश्चितच्या वडिलांनी संध्याकाळी 10 वाजता हॉलीमाऊ पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी CCTV चेक केले असता त्यांना निश्चित एका बाईकवरून जाताना आढळले. निश्चित बाईक स्वारासह ज्या पद्धतीने जात होता त्यावरून हे स्पष्ट झाले की ही व्यक्ती निश्चितला चांगलीच ओळखणारी आहे. आता या अपहरणाच्या केसमध्ये निश्चित हा नेमका कोणाबरोबर गेलेला आहे आणि तो आपल्या आई वडिलांकडे सुखरूप पोचतो की नाही, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय कथानक या चॅनलवरती. निश्चित अपहरण केस. 13 वर्षांचा निश्चित त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील बेंगळुरूमधील एका खाजगी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होते. त्यांची आई एका IT कंपनीत काम करत होती. तर त्याचे आजोबा देखील त्यांच्यासोबत बेंगळुरूमधील बनेरघट्टा येथील शांतिनिकेतन कॉलनीत राहत होते. निश्चित एक साधा मुलगा होता, ज्याला सायकलिंग आणि फुटबॉलची आवड होती. आज तो कुठे आणि कोणासोबत गेला याचा विचार संपूर्ण कुटुंबाला सतावत होता. रात्री 1 वाजता निश्चितच्या आईच्या फोनवर एक व्हॉट्सअप कॉल आला. हा एक रॅन्सम कॉल होता, ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली आणि धमकी दिली की जर त्यांनी पोलिसांना कळवले तर ते त्यांचा मुलगा मृत पाहतील. क्षणार्धात त्यांच्या मुलांचे आयुष्य दुसऱ्याच्या हातात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रॅन्सम कॉलवरती आईने अपहरणकर्त्यांना विनवणी केली की त्यांचं मूल त्यांना सुरक्षितपणे परत करा. पण निश्चितच्या वडिलांना भीती होती की जर त्यांनी पोलिसांना कळवले नाही तर ते मूल परत करतील याची काय हमी, म्हणून कोणताही विलंब न करता त्यांनी पोलिसांना या कॉलची माहिती दिली. पोलिसांनी ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर ट्रॅक करण्यास सुरुवात केली. काही तासानंतर निश्चितच्या आईला व्हॉट्सअपवरती हिंदीमध्ये एक मेसेज येतो, ज्यामध्ये असं म्हटलेलं असतं की तुम्ही मला पैसे द्या, मी तुमचे मूल तुम्हाला सुरक्षितपणे परत करेन. ती पैसे देण्यास तयार होती, पण पैसे कुठे पोहोचवायचे आहेत असे विचारले. त्यावर अपहरणकर्त्यांकडून संदेश आला की त्यांना लवकरच लोकेशन सांगतील. आता पोलीस या सर्व व्हॉट्सअप मेसेजवरती लक्ष ठेवून होते आणि लोकेशन सांगण्याची वाट पाहत होते. काही तासानंतर अपहरणकर्त्यांनी पैसे घेऊन त्यांना मेट्रो स्टेशनवरती बोलवलं, जे त्यांच्या घरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरती होतं. निश्चितचे वडील 5 लाख रुपये घेऊन मेट्रो स्टेशनला निघाले. त्यांच्यासोबत साधा गणवेशात पोलीसही होते. पोलीस सावध नजरेने इकडे तिकडे फिरत होते, पण बराच वेळ जाऊनही
वाट पाहिल्यानंतर कोणीही तिथे आले नाही. आता निश्चितच्या वडिलांना वाटले की कदाचित अपहरणकर्ते पोलिसांना ओळखत असतील, म्हणूनच ते तिथे आले नाहीत. त्याशिवाय त्याने आधीच पोलिसांना नाव सांगण्याची धमकी देखील दिली होती. आता अशा परिस्थितीत त्याला पोलिसांना सामील करण्याच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होऊ लागला. त्यानंतर अपहरणकर्त्यांकडून त्याला आणखीन एक व्हॉट्सअप मेसेज आला, ज्यामध्ये त्याला पैसे घेऊन सिटी मॉलच्या बाहेर असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. आता यावेळी मात्र निश्चितचे वडील स्वतः वेगा सिटी मॉलमध्ये पोहोचले. पोलिसांना न कळवता, त्यांच्या नजरेतून सुटून. पैसे कचऱ्याच्या डब्यात टाकल्यानंतर ते स्वतः दूर उभे राहिले आणि त्यांचा मुलगा परत मिळवण्याची वाट पाहत होते. रात्र झाली होती आणि रस्त्यावर शांतता होती. अशा परिस्थितीत प्रत्येक मिनिटाची वाट पाहणं खूप कठीण होतं. पण बराच वेळ तिथे कोणीच आलं नाही. तेव्हा त्यांनी अपहरणकर्त्याने ज्या नंबरवरून मेसेज पाठवला होता त्या नंबरवर कॉल केला, पण तो फोन मात्र बंद येत होता. तो एका विचित्र कोंडीत अडकला होता. ना अपहरणकर्ते पैसे घेण्यासाठी आले होते, ना त्यांचा मुलगा त्यांना सापडला होता. आता त्यामुळे पोलिसांना याबद्दल माहिती देण्याविषयी त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब वेगा सिटी मॉलच्या आसपासच्या परिसरात शोधाशोध घेतली, पण कोणताही संशयित दिसला नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अपहरणकर्ता रॅन्सम मनी घेण्यासाठी आला नाही किंवा त्याने पुन्हा कोणताही मेसेज किंवा कॉल केला नाही. आणि धक्कादायक गोष्ट अशी की अपहरणकर्ते ज्या नंबरवरून संपर्क साधत होते ते सर्व नंबर देशाबाहेरील असल्याचे दिसून येत होतं. 5 लाख रुपयांच्या रकमेवरून हे अपहरण हताश व्यक्तीकडून करण्यात आले होते आणि त्यात फारसे लोक सहभागी नव्हते. तसेच अपहरणकर्ते गरीब होते हे स्पष्ट दिसत होतं. परंतु ती व्यक्ती कोण होती याचं उत्तर अज्ञात होतं. अपहरण होऊन 12 तासांहून अधिक काळ लोटला. अपहरणकर्त्यांकडून शांतता होती. पोलीस त्यांच्या पद्धतीने त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्या संध्याकाळी 5:30च्या सुमारास गलीपुरा रोडजवळील एका निर्जन भागात गायी आणि शेळ्या चारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला तिथे एक मृतदेह पडलेला आढळला, ज्याची माहिती त्याने ताबडतोब पोलिसांना दिली. पोलीस दल घटनास्थळी पोहोचलं. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता आणि कपडे आणि पादत्राणेही मोठ्या प्रमाणात जळाली होती. परंतु मृतदेहाच्या आकारावरून हे स्पष्ट झाले की हा मृतदेह बनेरघट्टा येथील एका मुलाचा आहे. पोलिसांनी ताबडतोब हॉलिमाऊ पोलिसांना माहिती दिली. ते निश्चितचे फोटो घेऊन घटनास्थळी पोहोचले. निश्चितचे पालक, ज्यांनी आपला मुलगा सापडण्याची आशा सोडली नव्हती, त्यांना मृतदेहाच्या ओळखीसाठी पोलिसांचा फोन आला तेव्हा ते स्तब्ध झाले. असा फोन कदाचित एखाद्या शत्रूला सुद्धा येऊ नये. दुर्दैवाने टाकून दिलेल्या कपड्यांच्या तुकडे आणि कमरेवरील चांदीच्या धाग्यावरून पुष्टी झाली की हा निश्चितचा मृतदेह आहे. आता या कुटुंबाचं कोणाशीही शत्रुत्व नव्हतं, कोणाचाही द्वेष नव्हता. अशा परिस्थितीत त्यांच्यावर ही वाईट वेळ कोणी आणली असावी असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते, पण त्याचं उत्तर नव्हतं. 20 पोलिसांचं पथक अपहरणकर्त्यांच्या ठिकाण शोधण्याचा खूप प्रयत्न करत होतं. हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं, त्यामुळे पोलिसांसोबतच राज्य गुप्तचर शाखा आणि केंद्रीय गुन्हे शाखा देखील त्यात सहभागी झाली. खूप अथक प्रयत्नानंतर DCP नारायण यांनी अपहरणकर्त्याचा पर्यायी मोबाईल नंबर मिळवला, ज्याच्या हालचाली लोकेशन्समध्ये देखील दिसत होत्या. परंतु अपहरणकर्त्याला याची कल्पना नव्हती की पोलिसांना या नंबरची माहिती मिळेल. तथापि 1 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1 वाजता म्हणजेच निश्चितचा मृतदेह सापडल्यानंतर सुमारे 7 तासांनी पोलिसांना बनेरघट्टा जंगलाजवळील एका गावाजवळ अपहरणकर्त्याचे स्थान सापडले. इन्स्पेक्टर कुमार स्वामी आणि सब इन्स्पेक्टर अरविंद कुमार यांनी पोलीस दलाचे नेतृत्व केले आणि वेढा घातला आणि स्कूटीवरून पळून जाणाऱ्या दोन्ही अपहरणकर्त्यांना हवेत गोळ्या झाडून
आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. परंतु असे असूनही संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही खंजिराने हल्ला केला. त्यानंतर मात्र स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी एका अपहरणकर्त्याला त्याच्या दोन्ही पायांवर आणि दुसऱ्याच्या उजव्या पायावर गोळ्या घालून अटक केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आता जेव्हा निश्चितच्या कुटुंबाला ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाचा खुनी पाहून धक्का बसला. कारण या अपहरणाचा खरा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा ड्रायव्हर गुरुमूर्ती होता, ज्याच्यावर त्यांचा सर्वात जास्त विश्वास होता. बेंगळुरूच्या विवर्स कॉलनीत राहणारा 27 वर्षीय गुरुमूर्ती ड्राईव्ह यू नावाच्या कंपनीत व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ही कंपनी खाजगी कार मालकांना ड्रायव्हर पुरवते. गुरुमूर्ती यांना निश्चितच्या कुटुंबाने सुमारे 8 महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये सविता म्हणजेच निश्चितच्या आईला ऑफिसमधून आणण्यासाठी आणि कौटुंबिक सहलीसाठी घेऊन जाण्यासाठी कामावरती ठेवलं होतं. आणि ही भरती ॲपद्वारे केली गेली नव्हती, कारण गुरुमूर्तींनी ॲपपेक्षा कमी पगारात काम करण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांना याची जाणीव नव्हती की त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. 2020 मध्ये कोणकुंटे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुरुमूर्ती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये शेवटच्या क्षणी साक्षीदाराने नकार दिल्याने तो या केसमधून सुटला होता. फार कमी वेळात गुरुमूर्ती याने संपूर्ण कुटुंबाचा विश्वास जिंकला होता. ड्रायव्हर असल्याने तो कुटुंबाच्या सोबत सर्वत्र असायचा, पण प्रत्यक्षात त्याचे हेतू आधीच वाईट होते. म्हणूनच त्याचे कान नेहमीच कुटुंबाचे बोलणे ऐकत होते. त्याला कळाले की निश्चितचे आईवडील दोघेही चांगले जॉब करत आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती. शिवाय एकदा तो निश्चितच्या आजोबांना एका जागेवर घेऊन गेला होता, जी जागा आजोबा खरेदी करण्याच्या मनस्थितीत होते. एकंदरीत तो नावाने ड्रायव्हर होता, पण प्रत्यक्षात त्याने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची चांगलीच दखल घेतली होती. त्याने हे देखील पाहिले होते की एकुलता एक मुलगा असल्याने सर्वजण निश्चितवर खूप प्रेम करतात आणि ते त्याच्यासाठी काहीही करू शकतात. म्हणून शॉर्टकटद्वारे पैसे कमवण्याच्या त्याच्या ध्यासाने निश्चितला त्याचे प्रमुख लक्ष बनवले. गुरुमूर्तीला प्रत्येकाचा दैनंदिन मार्ग आणि रुटीन माहीत होतं, म्हणून त्याने त्यानुसार एक योजना आखली. 30 जुलै रोजी संध्याकाळी जेव्हा निश्चित त्याच्या सायकलवरून ट्युशनवरून परत येत होता, तेव्हा गुरुमूर्ती त्याच्याकडे आला आणि त्याला चाट खायला देण्याच्या नावाखाली त्याच्यासोबत येण्यास सांगितले. गुरुमूर्ती घराचा नियमित ड्रायव्हर असल्याने निश्चितला त्याच्या वाईट हेतूंची माहिती नव्हती आणि तो त्याच्या मोटारसायकलवर बसून निघून गेला. इथे या पालकांचे एक चुकलं. ॲपच्या माध्यमातून व्हेरीफाईड ड्रायव्हर मिळत असूनही त्यांनी कमी पैशात ड्रायव्हर मिळवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला सांगितलं पाहिजे की स्कूलला किंवा क्लासला गेल्यानंतर पालकांच्या शिवाय इतर कोणासोबतही जायचं नाही किंवा अनोळखी माणसाने दिलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. आपल्या पाल्याच्या संदर्भात आपण ह्या काही गोष्टी लक्षात घेतल्या किंवा ह्या चुका जर आपण टाळल्या तर असे मोठे अपघात कदाचित टाळू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.